वटपौर्णिमेला माहिती आहे ना, गरज होती तेव्हा त्या पुढेच आल्या नाही. म्हणजे हल्ला बिल्ला झाला तर त्या मदतीला पुढे येणारच नाहीत. म्हणजे आहोंचा जीव धोक्यात सापडू शकतो ना. सखूची शंका खरी ठरणार का? सखा माझा पांडुरंग या मालिकेमध्ये सखूला आता शंका आली आहे. सखूला असं वाटतंय की दिगूचा जीव धोक्यात आहे, त्याच्यावरती एक मोठं संकट येणार आहे. पण तिला दुसरीकडे माणिकवरती भरोसा सुद्धा नाही. दिगूला काही झालं, दिगूवरती संकट आलं किंवा त्याच्यावरती कुणी हल्ला केला तर माणिक मध्ये येणार नाही त्याला वाचवण्यासाठी. ती मागेच राहील, कारण की तिने असं आधी पण होताना बघितलं आहे. जेव्हा वटपौर्णिमेच्या दिवशी जे काय घडलं होतं तेव्हा माणिक मध्ये नाही आली. माणिक लांब राहूनच हे सगळं पाहत होती आणि त्यासाठीच तिला आता भीती वाटते की जर त्याच्यावरती कुठलं संकट आलं तर ती मध्ये येणार नाही. आणि म्हणूनच ती विठुरायाकडे प्रार्थना करते दिगूसाठी. आणि तिला आता दिगू आणि माणिक बरोबर जायचं सुद्धा आहे. आणि म्हणूनच ती धावत धावत माणिक दिगूच्या मागे जाते आणि माणिकला म्हणते की मालकीन मी सुद्धा तुमच्या बरोबर येते. पण हे ऐकताच दिगू संतापतो आणि दिगू माणिकला बोलतो तू सखू बरोबरच जा, मी नाही येणार. आणि हे ऐकताच आता सखू त्याला मनवायचा प्रयत्न करते. आता बघायचं हे आहे की सखू दिगूवर आलेल्या संकटाशी कशा प्रकारे लढेल हे पाहण्यासाठी तुम्हाला सखा माझा पांडुरंग ही मालिका पाहावी लागेल. आणि अजून अशी लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी टेलीचक्कर रिजनला सबस्क्राईब करायला विसरू नका.